बघा, रायटिंग स्किल्स या शब्दाची थोडीशी मुद्दाम आपण फोड करू. रायटिंग स्किल्सचा अर्थ काय होतो? लिखाणाचं कौशल्य. मग जेव्हा जेव्हा असा तुम्हाला तुमचं पर्सनल ओपिनियन, त्याला काय म्हणतात तुम्ही? पर्सनल रिस्पॉन्स. तुमचे स्किल्स रायटिंगच्या माध्यमातून प्रेझेंट करण्याचा मौका मिळेल, तेव्हा तेव्हा एक कॉमन गोष्ट लक्षात ठेवा, दॅट इज वेलफेअर माइंडेडनेस. बी वेलफेअर माइंडेड, तुम्ही कल्याणकारी तुमची माइंडचं स्टेटस ठेवा, मनाची अवस्था ठेवा. ठीक आहे. आणि वेलफेअरचा दृष्टिकोन डोक्यात ठेवून त्याप्रमाणे ते लिखाण तुमचं प्रेझेंट करा. सो वेनेवर द एक्झामिनर रीड्स युअर ओपिनियन, युअर रिस्पॉन्स, त्याला समजतं की याचं समजदारीची लेवल जी आहे ना ती वेगळीच आहे. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला एखादा मार्क्स कट करायचा का नाही याविषयी त्या एक्झामिनरच्या मनामध्ये डाऊट निर्माण होतो व तुम्हाला तो व्यक्ती मार्क्ससाठी छळ करत नाही. खरं सांगतो तुम्हाला, तुमची इमेज एकदा चांगली बनली की तुम्हाला बाय डिफॉल्ट तुम्हाला मार्क्स चांगले मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी वाढते. समजलं का? सो यू बी वेलफेअर माइंडेड whenever you get opportunity to present your opinion through writing skills. ठीक आहे. दिस इज युअर कॉमन सोल्युशन फॉर द रायटिंग स्किल्स. आणि ही जी सूचना आहे तुम्हाला, हे जे इन्स्ट्रक्शन आहे मराठी, हिंदी आणि इंग्लिश मध्ये यूज होईल. बरं, याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये काय विचारलं होतं? याच्यामध्ये काय विषय होता? एसे काय होता? व्हॉट वॉज द सब्जेक्ट टॉपिक फॉर एसे? बोला ना रे. 3 होते सर. हा, 3 पैकी एक एसे लिहायचा होता. हो ना. मग 3 कोणते कोणते होते? एखादा सांगा प्रसंग मला. लेखन, वृक्षारोपण कार्यक्रमाचा. काय काय? प्रसंग लेखन आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचं प्रसंग लेखन. अरे वा वा वा, किती सुंदर बघा. आणि काय परफेक्ट बसतोय हा पॉइंट, इथं बसतोय की नाही? मग वृक्षारोपणातून अच्छा प्रसंग लेखन होत ना, त्या प्रसंगी मग त्या प्रसंगी तुम्हाला प्रमुख पाहुण्यांनी काय मत मांडलं? आता प्रमुख पाहुण्यांचं महत्व आहे, तुमचंच मत आहे ना ते, त्या एक्झामिनरला समजतंय. प्रमुख पाहुणे बोलले असं तुम्ही म्हणताय, मात्र मत कोणाचं आहे त्या ठिकाणी? तुमचं आहे. एम आय राईट? हा स्कोप बहुतेक त्यांनी पॉईंट पण दिले असतील. पॉईंट दिले होते का? नो सर, पॉईंट पॉइंट नव्हते दिले. पॉईंट नव्हते दिले म्हणजे तुम्हाला खुला वाव होता. अशा ठिकाणी तुम्ही तुमचं समज गेटिंग माय पॉईंट. परफेक्ट बसतोय ना वेलफेअरचा त्या ठिकाणी मुद्दा? बसतोय की नाही? आणि हेच सेंट्रल थीम ठेवायचं. वेनेवर तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स मध्ये एखाद्या सायंटिस्ट विषयीचा तुम्हाला पॅराग्राफ आलेला आहे तुमच्या तो तुमच्या काय कंपोजिशन मध्ये, तर ते देखील तुम्हाला हा वेलफेअर माइंडेडचा जो काही दृष्टिकोन आहे त्या ठिकाणी व्यक्त करता येऊ शकतो व तुमचे जे काही मार्क्सची गळती आहे ती कमी करता येते. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला अर्धा आणि 1 मार्क खूप महत्वाचा आहे.
खूपच खुश झाला तो एक्झामिनर, तर तुम्हाला एसी किती मार्क्सला असतो? 8 ला असतो का? तर ही मे ट्राय टू गिव्ह यू 7.5, 7 आणि 6.5 च्या खाली तर देणारच नाही सहसा. तरी गृहित धरला आपण इकडे 6.5. किती मार्क्स एसी असतो? एसी किती मार्क्स असतो? 8 मार्क्स. हा, 8 आउट ऑफ 8 समजा आपण 6.5 एक्सलंट लेखनाला तर कमीत कमी देतोच तो व्यक्ती. आणि लेटर किती मार्क्स असतंय? 6 मार्क्स. 6 मार्क्स. या ठिकाणी तुम्हाला 5 मार्क्स मिळतात. आपण तरी पण आपण कॉन्झर्वेटिझमच्या प्रिन्सिपलनं 4.5 धरू. हे 2 तुम्हाला प्लेसेस आहेत ज्या ठिकाणी तुमचे मार्क्स कमी होऊ शकतात. आता इतर ठिकाणी मला नाही वाटत मार्क्स कमी करायला स्कोप होता कुठं पेपरमध्ये. होता कुठं? इतर प्रत्येक ठिकाणी आउट ऑफ पडू शकत होते का? एम आय राईट? बरोबर आहे का? स्वमत मध्ये नाहीत पडत sir. स्वमत मध्ये नाहीत मिळत आउट ऑफ. नाही दिसत का ते लोक? ठीक आहे. सोमत किती 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 मार्क्स असतं एकूण? 3 marks. 3 marks. 3 मार्क्स. 3 मध्ये चला तिथे आपण काय करू, तिथं आपण समजा 1.5 पकडू. एकच असतं का पर्सनल रेस्पॉन्स? स्वमताचा एकच क्वेश्चन असतो का ते 3 वेगवेगळे असतात? दोन असते sir. 1.5 मार्कला एक का? 3 मग त्या marks. ठिकाणी 3 marks ला एक असतो sir. 3 मार्क्सला एक असे एकूण 2 असतात, बरोबर? एम आय राईट? Yes sir. मग त्या ठिकाणी तुम्हाला 2-2 मिळू शकतात. म्हणजे त्या ठिकाणी 2 मार्क्सची शक्यता आहे. बरोबर. याच्या पलीकडे काय स्कोप असतो मार्क्स कट करायला असं मला वाटत नाही. सो यू मे एक्सपेक्ट एनिथिंग इन बिटवीन 95 to 97. एम आय राईट? बरोबर आहे का? दिस इज हाऊ टू अनालाइज युअर क्वेश्चन पेपर. हॅव्हिंग डन विथ दिस, लेट अस गो अहेड नाव. समजलं का? हे बरोबर आहे का नाही? इथपर्यंत बरोबर आलं का? इथपर्यंत विश्लेषण योग्य आहे का? Yes sir. ओके, चला. डे वगैरेचा काय संबंध नाही आपल्याला. बरं, आता काय घ्यायचं सांगा. आता आपल्याकडं दिवस आहेत. टुडे इज 25, 26 आहे, 27 आहे, 28 आहे. आज आपण 8:30 ला एकत्र आलो. आलं का कोणी यश? उद्या करेक्ट 7 ला येऊ. बघू आपण तुमच्या सगळ्यांचं ज्या पद्धतीने तयारी आहे. 7 और 7:30 म्हणजे मी दिवसभर तुम्ही तुमचं काम करायला रिकामं. तुमचं दिवसभराचा टाइम टेबल कसं ठेवायचं याचं पण तुम्हाला थोडस गायडन्स करण्याचा प्रयत्न करतो. दिवसभर काय करायचं तुम्हाला बघा. तुम्हाला 4 दिवस आहेत. म्हणजे काय वेळ तुम्हाला इंग्लिश द्यायचा. मला असं वाटतं तुम्ही 3 सब्जेक्ट मध्ये हा टाइम डिवाइड करा. 3 सब्जेक्टसाठी. SST तुमचा असेल, SST थोडा टाइम द्या. दररोज कमीत कमी. आज आता आपण बघू 8:30 ते किती वाजेपर्यंत आपली गरज आहे बसण्याची ते पण बघू. त्याच्यानंतर तुम्ही दुसरा विषय घ्या. मध्यंतरी काय सकस आहार घ्या. थोडाफार आराम करा. अर्धा पाऊण तास आराम करा मध्यंतरी दुपारी आवश्यकता भासली तर. आणि त्याप्रमाणे दुसरा सब्जेक्ट, त्याप्रमाणे तिसरा सब्जेक्ट, असं दररोज 2 ते 3 सब्जेक्टला टच करा. जेणेकरून तुम्हाला इतर सब्जेक्ट देखील काय करता येईल, रिव्हिजन करता येईल. ऑल राईट, चला. सो आता मला सांगा, लेट अस टॉक नाऊ अबाउट इंग्लिश. इंग्लिशमध्ये कुठं कुठं काय काय किचकळ गोष्टी आहेत ते मला सांगा. माझ्याकडे काय बुक्स उपलब्ध आहेत. या बुक्सच्या सहाय्यानं आय विल ट्राय टू गाईड यू. ठीक आहे. दीज आर द
बुक्स अवेलेबल विथ मी. त्याच्यामुळं these books may help us to guide. चला, बोला काय काय. Come on, tell me now. काय घ्यायचं? कोणत्या कोणत्या टॉपिक मध्ये अडचणी आहेत ते टॉपिक आपण आता हँडल करू. लवकर बोला रे. क्लॉज. क्लॉजेस. क्लॉजेस मध्ये काय क्वेश्चन सांगा मला. म्हणजे क्लॉजेस मध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे अंडरस्टँडिंग द टाइप ऑफ क्लॉज हाच विषय आहे का तुमचा मेन महत्वाचा. Yes, sir. नाउन क्लॉज, ऍडवर्ब क्लॉज आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ऍडजेक्टिव्ह क्लॉज दुसरा नंबरला घेऊ. आणि ऍडवर्ब क्लॉज. यातलं याच्यासाठी आहे टॅग वर्ड आहे. ज्या सेंटेन्सच्या पोर्शन साठी समथिंग हा वर्ड जनरली रिप्लेस करता येतो त्याला आपण नाउन क्लॉज म्हणतोय. एम आय राईट? बरोबर आहे का? माझं बरोबर आहे का? येस ऑर नो? आता काही एक्झाम्पल्स आहे ना आपण बघू, किंवा तुमच्याकडे काही नाउन क्लॉजचे एक्झाम्पल्स किचकट असतील तर ते सांगा, त्यातून लवकर आपल्याला समजेल. बोला. आहे काय का माझ्याकडचे एक्झाम्पल घेऊ? तेच एक्झाम्पल असते माझ्याकडे जे आपण लेक्चर्सला घेतली होती. लेक्चर बघितलं का दिव्या? क्लॉजेस वरचं लेक्चर बघितलं का? येस सर. कोणी कोणी बघितलं? प्रीती, Yes, sir. राजनंदिनी, दिव्या बघितलं का? तर पुन्हा सांगायची गरज आहे. व्हॉट इज क्लॉज? बरं सांगा ना मला क्वेश्चन सांगा. एखादा क्वेश्चन सांगा त्याचा आहे ना आपलं विश्लेषण करता येईल. सांगा मला क्वेश्चन सांगा. बट द मील अंडरस्टँड आय रिकॉग्नाइज द क्लॉज त्यापैकी सांगा. But the meal I cooked that night must have been terrible. बट क्वेश्चन बघा. द meal that I cooked That night must have been terrible. that night must have been terrible. आता याच्यामध्ये या सेंटेन्स मध्ये कुठं अंडरलाईन केली त्यांनी? No, sir. हा बर काय क्वेश्चन काय म्हणतोय? Analyze the sentence. Analyze the sentence with proper clause का? काय म्हणतोय अनालाइज सेंटेन्स? क्वेश्चन काय? तेवढंच आहे. Analyze the sentence. बर आर यू ऑल गेटिंग दिस? मग कोणतं क्लॉज आहे ते?
काय म्हणता येईल त्याला? बोला, तुमच्याकडे सगळे आन्सर आहे. So please mark these arrows and these arrows will guide you to face the analyze the sentence kind of questions. समजतंय का? आर यू ऑल गेटिंग? मेन क्लॉज अमुक अमुक आहे. यू नो टू राईट दिस. सब क्लॉज हे आहे आणि टाइप ऑफ सब क्लॉज गिवन इन द सेंटेन्स इट इज डिपेंडंट क्लॉज and out of dependent clause it qualifies the noun meal, that's why it is dash dash clause. सांगा मला मग कोणतं क्लॉज झालं ते? Adjective clause. काय डाऊट आहे? किती मार्क्सचा क्वेश्चन आहे हा? किती मार्क्सचा क्वेश्चन आहे? 2 मार्क्सला क्वेश्चन आहे. 2 मार्क्सला आपण काय काय लिहिलं? मेन क्लॉज लिहिलं, सब क्लॉज लिहिलं, बरोबर. सब क्लॉजला तुम्ही मेन क्लॉजला इंडिपेंडंट क्लॉज म्हणतात, सब क्लॉजला तुम्ही डिपेंडंट क्लॉज म्हणता. आणि जे डिपेंडंट क्लॉज आहे, द क्लास ऑफ डिपेंडंट क्लॉज इट इज अन ऍडजेक्टिव्ह क्लॉज बिकॉज इट क्वालिफाईज द नाउन मील इन द प्रिन्सिपल क्लॉज. आणखीन काय एक्सपेक्टेड आहे का? आणखीन काय एक्सपेक्टेड आहे का तुमच्याकडून याच्या व्यतिरिक्त? दिस इज व्हॉट द अनालिसिस ऑफ द सेंटेन्स. यू हॅव अनालाइज द होल सेंटेन्स into the pieces. Generally, how to understand the subclauses? Generally, subclauses are, attached with the joined with the connectives, and this is one of the connectives that या connective काय केलंय? हे subclause काय केलंय? कनेक्ट केलं गेलंय मेन क्लॉजला, बरोबर. आणि द मील मस्ट हॅव बीन टेरिबल. हा मील नक्कीच हे टेरिबल असलंच पाहिजे जे मी त्या दिवशी कुक केलं. कोणतं मील? जे त्या दिवशी मी त्या नाईटला कुक केलं. सो सफिशियंट आहे का एवढं अनालिसिस? येस ऑर नो? लिहून घ्या. एवढं अनालिसिस सफिशियंट आहे का? इज देअर सम मोर एक्सपेक्टेशन्स? काय म्हणतंय तुमचं मॉडेल आन्सर? काय म्हणतंय दिव्या आणि प्रीती? बोला लवकर लवकर बोला. दिस इज व्हेरी नाईस एक्झाम्पल. राजनंदिनी, करण जोहर, निकिता, बोला रे लवकर. प्रणव, व्हेरी गुड. आले सगळे. एवढं सफिशियंट आहे का? प्रीती बरोबर आहे का? सफिशियंट आहे का तुमच्या मॉडेल आन्सरचा? मॉडेल आन्सरच्या गाईडलाईन्स नुसार सफिशियंट आहे का एवढा आन्सर? Yes, sir. माझ्या मते एवढं सफिशियंट आहे. 2 मार्क्सला आणखी काय येणार ना? बघा, क्लॉजेस मध्ये मेन पॉइंट एवढेच आहेत आणि याच्यावर तुम्हाला क्लॉजेसचा खेळ खेळता येऊ शकतो. ऍडजेक्टिव्ह क्लॉज कोणाला क्वालिफाय करतं? नाउन आणि प्रोनाउनला. ऍडवर्ब क्लॉज कोणाला क्वालिफाय करतं? वर्ब, ऍडजेक्टिव्ह अँड ऍडवर्ब इन द प्रिन्सिपल क्लॉजेस. क्लॉज प्रिन्सिपल क्लॉज. आणि नाउन क्लॉज हे तुम्हाला सहज ओळखता येतं इफ यू रिप्लेस द होल नाउन क्लॉज. बघा, इथं क्लॉजचा अर्थ मुद्दाम एकदा आणखीन सांगतो. क्लॉज म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. क्लॉज म्हणजे एक सेंटेन्सचा पार्ट. आणि सेंटेन्स म्हणजे काय? सेंटेन्स म्हणलं काय असतं? त्याच्यामध्ये असतं सब्जेक्ट आणि वर्ब. तर त्याला एक क्लॉज म्हणतो, एक सेंटेन्स म्हणतो. आणि त्याच्यामध्ये मुख्य वाक्य असतं आणि उपवाक्य असतात. मेन क्लॉज आणि सब क्लॉजेस असं असतं. जे मेन क्लॉज असतं त्याला आपण इंडिपेंडंट क्लॉज देखील म्हणतो. इंडिपेंडंट म्हणजे काय? दॅट इज नॉट डिपेंडंट ऑन एनी अदर सेंटेन्स टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दॅट. त्या वाक्याचा मिनिंग समजून घ्यायचं म्हणल्यास त्याला दुसऱ्या कोणत्याही वाक्यांशाची गरज नसते. वाक्यांश जेव्हा म्हणतो तेव्हा वाक्याचा अंश जो आहे त्याला क्लॉज असं डिफाईन केव्हा करता येईल? जर त्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब सेपरेट असेल तर त्याला आपल्याला क्लॉज म्हणता येतं.
हे मुद्दे याच्यामध्ये महत्वाचे आहेत. Why did I write like this? Write this. These are the okay. हा आणि काय राहिलंय याच्यामध्ये? If at all you are asked to analyze this sentence out of the three classes, like simple sentence, complex sentence, or compound sentence. So how will you classify this sentence? Come on, सांगा मला. Whether this is simple sentence, complex sentence, or compound sentence. बोला. बोला रे. सेंटेन्सचा प्रकार कोणता आहे हा? सेंटेन्सचा प्रकार कोणता लोक सांगा. आणि यू हॅव वन मोर टाईप दॅट इज मिक्स सेंटेन्स. बोला लवकर. कॅन यू आतापर्यंत एवढं समजलं का ते मला? आतापर्यंत एवढं समजलेलं आहे का? Yes. आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायची ती म्हणजे जर सर याच्यामध्ये दोन किंवा मोर दॅन टू प्रिन्सिपल क्लॉजेस आहेत, सो हाऊ कॅन वी डिफरन्शिएट दीज टू? कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स तुमचं कोणता मिक्स सेंटेन्स तुम्हाला डिफरन्शिएट कसं करता येईल? कसं करता येईल? कंपाऊंड सेंटेन्स मध्ये तुम्हाला दोन मेन क्लॉज असतात बघा. कंपाऊंड सेंटेन्स हॅज टू और मोर दॅन टू मेन क्लॉजेस दॅट इज प्रिन्सिपल क्लॉजेस. आणि मिक्स्ड मध्ये टू और मोर दॅन टू मेन क्लॉजेस and at least one सब क्लॉज असतं. म्हणूनच याचं नाव काय आहे? मिक्स्ड सेंटेन्स. म्हणून याचं नाव काय आहे? मिक्स्ड सेंटेन्स. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. सगळ्यांचे एक्झाम्पल बघू आपण फास्ट ट्रॅक मध्ये. एवढं लिहून घ्या. एवढे मुद्दे जर लिहून घेतले मला असं वाटतं तुम्हाला क्लॉजेस पार्टला जस्टिफाय करता येईल. याच्यामध्ये काय काय लिहून घ्यायचं तुम्हाला? क्लॉजेस मध्ये समथिंग हा एक वर्ड लिहून घ्या. दिस इज अ की वर्ड इन नाउन क्लॉज. नाउन क्लॉज मध्ये आय एम टॉकिंग अबाउट नाउन क्लॉज हिअर. ऍडजेक्टिव्ह क्लॉज कोणाला क्वालिफाय करतं? नाउन आणि प्रोनाउन याला क्वालिफाय करतं. कोणाच्या नावाने प्रोनाउन? ऑफकोर्स मेन क्लॉज. बरोबर. ऍडजेक्टिव्ह क्लॉज हे असं वाक्य आहे, हे असं सब सेंटेन्स आहे, हे असं डिपेंडंट क्लॉज आहे. व्हेनेवर वी से क्लॉज त्याचा अर्थ एक वाक्य आहे. वाक्य म्हणलं की तुम्हाला सब्जेक्ट आणि वर्ब आला. सो तो पीस ऑफ सेंटेन्स, तो सेंटेन्स काय करताय? नाउन आणि प्रोनाउन ऑफ द प्रिन्सिपल क्लॉज त्याला क्वालिफाय करते. ठीक आहे. ऍडवर्ब क्लॉज काय करताय? वर्ब और ऍडजेक्टिव्ह और ऍडवर्ब ऑफ द प्रिन्सिपल क्लॉज. प्रिन्सिपल क्लॉज मध्ये काय वर्ब असेल
ऍडजेक्टिव्ह असेल किंवा ऍडवर्ब असेल याला क्वालिफाय करतं अख्खचे अख्खं वाक्य. कोणतं वाक्य? सब सेंटेन्स, सब क्लॉज. सो these are the things to be kept in mind. Then whether the sentence is simple, complex, compound or mixed हे तुम्हाला क्लिअर सांगता येईल. सिंपल सेंटेन्स मध्ये एक सब्जेक्ट असतो, एक वर्ब असतं. कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला एक प्रिन्सिपल क्लॉज आहे आणि एक किंवा एकापेक्षा जास्त देर मे बी सब क्लॉजेस इन द सेंटेन्स, दॅट इज कॉल्ड एज कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रिन्सिपल क्लॉज असतात आणि मिक्स्ड मध्ये प्रिन्सिपल क्लॉज ॲज वेल ॲज सब क्लॉज दोन, कमीत कमी किमान दोन प्रिन्सिपल क्लॉज असतात आणि एक किंवा एक पेक्षा कमीत कमी एक तुम्हाला सब क्लॉज लागतं. In this way, the sentences can further be divided into these four classes. Do you have any more sentence to analyze? Do you have any more sentence to analyze? Or do you think there can be any more point which can be added, in analyzing this sentence? But Pritik, as you said earlier, बघा, but the meal I cooked that night. So इथं कनेक्टिव्ह जर नसेल तर कनेक्टिव्ह सायलेंट आहे. बघा, यू मे से द मील विच आय कुक दॅट नाईट, द मील दॅट आय कुक दॅट नाईट. सो कनेक्टिव्ह या ठिकाणी बसतंय आणि ते अनेक वेळेला सायलेंट असतं. इट इज नॉट एक्सप्रेस्ड कनेक्टिव्ह. सो दॅट ऑल्सो अ पॉइंट विच विल हेल्प यू टू अंडरस्टँड द सब क्लॉज. ठीक आहे. डू यू हॅव एनी अदर सेंटेन्स? झालं काय लिहून? हे लिहून झालं का? Yes, sir. याचा एक स्क्रीनशॉट काढा. याचा स्क्रीनशॉट काढा कोणतरी आणि मला शेअर करा. माझ्याकडे उलट दिसतंय, हे तुमच्याकडे सरळ दिसतंय. उलटा देखील स्क्रीनशॉट घेतलेला आहे. घेतला स्क्रीनशॉट? Yes, sir. बर, नंतर मला शेअर. ओके, डू यू हॅव एनी अदर एक्झाम्पल विच कॅन बी डिस्कस हिअर? पॉइंट बोर्डवर आहे तोपर्यंत एखादं एक्झाम्पल आहे का? डू यू हॅव एनी अदर पॉइंट? सॉरी, एनी अदर एक्झाम्पल आहे का? लवकर When बोला. the will start is uncertain. सांग. When the monsoon will start is uncertain. When the monsoon will start, क्या बात है, is आणि याचं काय विचारलेलं आहे? क्वेश्चन, व्हॉट इज द क्वेश्चन आज? Analyze the sentence. व्हेरी गुड, सेम क्वेश्चन आहे. चला,
आता एवढ्या बोर्डवरील नॉलेजवर तुम्ही स्वतः मला अनालाइज करून दाखवा. चला सांगा, सांगा लवकर. सांगा लवकर, कोणता क्लॉज आहे? दिसलं का नाही? लवकर सांगा, लवकर फटाफट फास्ट सांगा. ज्याला समजलं ते सांगा, ज्याला समजलं त्याने सांगा. कोणता क्लॉज आहे? एव्हरीथिंग इज बिफोर यू. तुमच्या समोर सगळ्या गोष्टी आहेत. सांगा लवकर. आता पॉईंट Adverb काय कसं पण clause. आ आ कोणता क्लॉज Adverb आहे? clause. ऍडवर्ब क्लॉज. कसं काय? कसं काय? सांग लवकर. व्हेरी गुड. काय करतं ऍडवर्ब क्लॉज? वर्ब किंवा ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब. बरं मला सांग, मेन मेन सेंटेन्स सांगा आणि सब सेंटेन्स सांगा. मेन क्लॉज आणि सब क्लॉज. प्रीती कोणता क्लॉज आहे? राजनंदिनी कोणता क्लॉज आहे सांग. बरं झालं हे वाक्य घेतलं. आणि सांगा लवकर, राजनंदिनी कोणता क्लॉज आहे? अरे आहे का? डू यू हॅव आन्सर? एवढा बोर्डवरती जेवढं काय आहे पॉइंट, दीज आर मोर दॅन सफिशियंट टू अनालाइज द सेंटेन्स नाव. सांगा लवकर. प्रीती काय क्लॉज आहे? तुम्हाला जमतंय, ट्राय करा. सो सपोज दिस इज द एक्झाम्पल आस्किंग. आहे का तुझ्याकडं राजेंद्र? डू यू हॅव आन्सर फॉर दिस? No, sir. तुझ्याकडे व्हेरी गुड. तुझ्याकडे आन्सर नाही तर आणखी चांगली गोष्ट आहे, म्हणजे आपल्याला फेस करता येईल. सपोज हे एक्झाम मध्ये आलेलं आहे. काय करायचं? प्रीती सांग. लावा डोकं, लावा लवकर लवकर लवकर. सांगा लवकर. प्रणव सांगा रे. दिव्या, यश सांगा लवकर लवकर सांगा. अमृता कोण आहे? अमृता आहे. करण जोहर. संस्कृती सांग. संस्कृती. शिवाजी. तन्वी सांगा. विराज आहे. सांगा लवकर. चुकीच सांगा, मला चुकीच सांगायचं नाही, चुकीच सांगा, बट ऍटलीस्ट ट्राय टू टेल. काहीतरी डोकं लावा, समोरच आहे. प्रीती सांग. तुम्ही सांगितल्याशिवाय प्रयत्न करता येईल कसे समजेल मला. दिव्या तू का म्हणली ऍडवर्ब क्लॉज आहे? सांग लवकर. प्रीती कोणतं क्लॉज आहे? मला ऍटलीस्ट क्लॉज सांगा तुम्ही कोणतं. रिझन नंतर बघू आपण. तुम्हाला काय वाटते सांगा. तुम्हाला एक्झाम मध्ये तर द्यावं लागेल ना. तुम्हाला काय वाटतं तुम्ही लिहिणार. मी थोडी काही सांगाल तुम्हाला. प्रीती आ So adverb ऍडवर्ब क्लॉज का? when आ काय करते ते?
टाइम टाइम सांगते. When the monsoon will start is uncertain. So the monsoon will start. What is the main clause? Main clause काय? What is the main clause? Suppose आपण म्हणलं, बघा वाक्य बघा. The monsoon will start on 7th June. आता या वाक्यामध्ये स्टार्ट काय आहे? व्हॉट इज स्टार्ट? स्टार्ट काय आहे? वर्ब आहे. एम आय राईट? स्टार्ट काय? वर्ब आहे. आणि कधी स्टार्ट होईल? स्टार्ट कधी होईल? 7 जूनला. जर वर्ब विषयी एक्स्ट्रा माहिती सांगताय तो काय त्याला म्हणता येईल सांगा? काय म्हणता येईल त्याला? काय म्हणता येईल या टाइमला? वर्ब विषयी एक्स्ट्रा माहिती सांगते. टाइम कॅन बी कॉल्ड एज काय म्हणता येईल? अरे बोला ना. टाइमला काय म्हणता येईल? वर्ब विषयी एक्स्ट्रा माहिती काय बोलते? सो टाइम सांगते. I have doubt in this. Can you say something is uncertain? Can you say something is uncertain? समथिंग इज अनसर्टन म्हणता येतं का तुम्हाला? येस ऑर नो? बोला लवकर. yes मग हाऊ कॅन यू से दिस इज अन ऍडवर्ब क्लॉज? कारण का वेन ला क्वालिफाय कसं करते मला सांगा. हे तुम्ही सांगितलं मला पूर्ण जो काही क्लॉज आहे ना तो त्यानं वेन ला क्वालिफाय केलं पाहिजे. समथिंग इज अनसर्टन. टाइम इज अनसर्टन. याला नाउन क्लॉज म्हणता येईल का? लेट अस हॅव brainstorming on this. Something is uncertain. याला नाउन क्लॉज म्हणता येईल का?
या क्लॉजला. डज दिस क्वालिफाय ॲज नाउन क्लॉज? कोणतं क्लॉज मला सांगा, कोणतं क्लॉज हे ऍडवर्ब क्लॉज आहे? कोणतं क्लॉज हे ऍडवर्ब क्लॉज आहे? बोला लवकर. ऍडवर्ब क्लॉज कोणता आहे? तुमचं चुकीचं नाही वाटत मला, आता मला एक्सप्लेन करा. मी मुद्दाम तुम्हाला क्रॉस केलंय. कोणतं क्लॉज ऍडवर्ब क्लॉज आहे? लवकर बोला. When the monsoon will start. When the monsoon will start. हे क्लॉज ऍडवर्ब क्लॉज आहे का? अरे क्लॉजला आपण कोणत्या क्लॉजचं क्लासिफिकेशन करतो? सब क्लॉजचं. गेटिंग माय पॉइंट? आता याच्यामध्ये मग मला सांगा, मेन क्लॉज आहे का नाही? बाय डिफॉल्ट मेन क्लॉज असणार आहे. कोणता मेन क्लॉज आहे? मेन क्लॉज कोणता आहे मग सांगा. तर तुम्ही म्हणता की बाबा बरं, सब क्लॉज कोणता, मेन क्लॉज कोणतं? पहिला फर्स्ट स्टेप फर्स्ट. व्हॉट इज मेन क्लॉज अँड व्हॉट इज सब क्लॉज हिअर? बघा, क्लॉज म्हणलं की यू मस्ट हॅव, क्लॉज ऑलवेज हॅज subject and verb in it. Clause always has subject and verb in it. एक सब्जेक्ट आणि एक वर्ब असतो. सांगा लवकर, सांग, कम ऑन, टेल मी फास्ट. कोण सांगतंय? बोला. मेन क्लॉज काय आणि सब क्लॉज काय? Is मेन क्लॉज काय? main clause, and when the monsoon will start, subordinate clause. इज अनसर्टन. हे काय? Main clause. मेन क्लॉज. आणि when the monsoon will start, हे सबऑर्डिनेट क्लॉज. इज अनसर्टन काय? याला So सब्जेक्ट is कोणता आहे? याला सब्जेक्ट कोणता आहे? इज अनसर्टनला सब्जेक्ट कोणता आहे? करेक्ट आहे, युअर राईट. इज अनसर्टनला सब्जेक्ट कोणता आहे सांगा? So it is uncertain. एक्झॅक्टली. इट इज अनसर्टन और समथिंग इज अनसर्टन. बरोबर. समथिंग. सो समथिंग इज अनसर्टन. काहीतरी अनसर्टन आहे, काहीतरी अनसर्टन आहे. हे वाक्य इंडिपेंडेंट क्लॉज असू शकतं. कारण का? कारण याला टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दिस समथिंग इज अनसर्टन, याला दुसऱ्या वाक्यांची गरज नाही. बट वेन द मान्सून विल स्टार्ट, जेव्हा मान्सून चालू होईल, याच्यानं काय तुम्हाला परफेक्ट मिनिंग समजत नाही. यू आर नॉट एबल टू अंडरस्टँड द परफेक्ट मिनिंग. वेन द मान्सून विल स्टार्ट, जेव्हा मान्सून चालू होईल, काय? पूर्णत्व नाही, ते अनसर्टन आहे. सो समथिंग इज अनसर्टन और इट इज अनसर्टन. आता याच्यामध्ये वेन द मान्सून विल स्टार्ट हा झाला सब क्लॉज. आणि वेन काय करतंय? वेन काय करतंय तुमचं? इट टेल्स द टाइम. टाइम काय याचा? कशाचा टाइम सांगताय? मान्सून स्टार्ट होण्याचा. वेन कशाबद्दल कशाला क्वालिफाय करताय? वेन हा जो टाइम फ्रेज आहे, वेन ही जी टाइम फ्रेज आहे, ही कशाला क्वालिफाय करते? वेन ही टाइम फ्रेज कशाला क्वालिफाय करते? स्टार्टला. कशाला क्वालिफाय करते? स्टार्टला. स्टार्ट काय? वर्ब आहे. आणि वर्बला जर क्वालिफाय करताय तर ते कोणतं क्लॉज आहे?
कोणतं क्लॉज आहे ते. जर स्टार्टला वेन न क्वालिफाय केलं, बरोबर, सो विच क्लॉज इज दॅट? वेन द मॉन्सून विल स्टार्ट. आम्हाला सांगा लवकर. काय येस, काय येस, तुला काय येस म्हणायचं काय नेमकं? हे नाउन क्लॉज आहे का, याला म्हणायचं का तुला येस? सर ते नाउन क्लॉज आहे असं मला वाटतंय. अच्छा अच्छा, हा तेच म्हणतोय मी तुम्हाला. तुम्हाला माघार घ्यायची असतं तर सांगा मला. बघा लक्षात घ्या, जे क्लॉज आहे ते पूर्णपणे त्या क्लॉज म्हणजे वाक्य. बघा, क्लॉज हे अननोन टर्म आपल्यासाठी. ते वाक्य जे आहे ना, त्या वाक्यानं अख्ख्याच्या अख्ख्या वाक्यानं तुमचं ऍडवर्ब क्लॉज क्वालिफाय केलं पाहिजे. मग ऍडवर्ब क्लॉज कशाला म्हणू शकतो आपण? ते वर्ब विषयी किंवा ऍडजेक्टिव्ह विषयी किंवा ऍडवर्ब विषयी एक्स्ट्रा माहिती सांगत असेल प्रिन्सिपल क्लॉज मधील. प्रिन्सिपल क्लॉज मधील वर्ब. प्रिन्सिपल क्लॉज मधील वर्ब कोणता आहे? प्रीती. बघा आता तो काय म्हणले, इट इज अनसर्टन, हे प्रिन्सिपल क्लॉज आहे. ओके, मग इज काय? अनसर्टन आहे काय? वर्ब आहे. ओके, समथिंग इज अनसर्टन. So something is uncertain. समथिंग इज अनसर्टन. अनसर्टन काय? अनसर्टन काय? व्हॉट इज अनसर्टन? काहीतरी अनसर्टन आहे, काहीतरी अनसर्टन आहे. सब्जेक्ट विषयी एक्स्ट्रा माहिती सांगताय, नाउन विषयी एक्स्ट्रा माहिती सांगताय. सो व्हॉट डू यू कॉल इट ॲज? ऍडजेक्टिव्ह. काहीतरी अनसर्टन आहे, दिस कॅन बी कॉल्ड एज ऍडजेक्टिव्ह. मग हे ऍडजेक्टिव्हला क्वालिफाय करते का? नाही करत. आय डोंट थिंक सो. मग वन्स वी से दिस इज नाउन क्लॉज, बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने म्हणता येईल तुम्हाला. आता बरं मला सांगा, याच्यामध्ये एक प्रीती, आर यू गेटिंग मी? प्रीती आणि राजनंदिनी. ऑफकोर्स द क्वेश्चन टू यू ऑल, क्वेश्चन इज टू यू ऑल. समजलं? वेन हे फक्त तुम्हाला टाइम सांगते, मात्र सगळा क्लॉज टाइम सांगत नाही. ठीक आहे. तो प्रणव समजताय का? प्रणव असेल, यश असेल, समजतंय तुम्हाला? तो समथिंग किंवा इज किंवा दॅट किंवा दिस इज अनसर्टन. समथिंग न किंवा इट न किंवा दॅट न किंवा दिस न जर एखादा क्लॉज रिप्लेस होत असेल तर दॅट कॅन बी कॉल्ड ॲज नाउन क्लॉज. नाउन क्लॉज ॲज सब्जेक्ट ऑफ द प्रिन्सिपल सेंटेन्स आले. नाउन क्लॉजचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला सांगितले होते. सब्जेक्ट ऑफ प्रिन्सिपल क्लॉज, ऑब्जेक्ट ऑफ प्रिन्सिपल क्लॉज सांगितलं होतं की नाही? एक तर सब्जेक्ट म्हणू शकतो. सब्जेक्ट काय आहे? कारण काय वर्बच्या अगोदर आहे. आणि अख्खाच्या अख्खा क्लॉज आहे, अख्खाच्या अख्खा हे सेंटेन्स आहे. सब्जेक्ट सेंटेन्स हे सब्जेक्ट म्हणून आलेलं आहे. काय अनसर्टन आहे? वेन द मॉन्सून विल स्टार्ट, हे अनसर्टन आहे. असे काय एक्झाम्पल्स आहेत बाकीचे? बघा, बाकीचे एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतो. सेम एक्झाम्पल्स बघा इकडं. बघा, व्हॉट रूपा, सॉरी, वेअर रूपा वॉज केप्ट. सेम आहे. वेअर न, जसं वेअर न टाइम सांगितलं, वेअर न काय सांगितलं, प्लेस सांगितलं, डज नॉट मॅटर. वेअर रूपा वॉज केप्ट, रूपाला कुठं ठेवलं होतं? वॉज अननोन. आलं का? सेम वाक्य बघा, सेमच, काही फरक नाही. वेअर रूपा वॉज केप्ट, वेअर रूपा वॉज केप्ट हा जो भाग आहे दॅट इज युअर सब्जेक्ट क्लॉज, दॅट इज युअर नाउन क्लॉज. ठीक आहे. दुसरं वाक्य बघा असं आणखी, व्हॉट आवर पॅरेंट्स से. बघा दुसरं सेंटेन्स बघा, वाय राकेश लेफ्ट हिज विलेज इज सिक्रेट. समथिंग इज सिक्रेट. काय सिक्रेट आहे? राकेशनं गाव का सोडलं, दॅट इज सिक्रेट. देन
विल ही हेल्प मी इज नॉट क्लिअर. म्हणजे काय, समथिंग इज नॉट क्लिअर, इट इज नॉट क्लिअर, दॅट इज नॉट क्लिअर. गेटिंग? सो सांगा मला, आता सांगा कोणतं क्लॉज आहे. नाव टेल मी. तुम्हाला पटलं असेल तर सांगा. इफ देर इज बिग Noun येस. clause. कोणतं क्लॉज आहे? Noun clause. समजलं का? जर हे ब्रेन स्टॉर्मिंग झालं नसतं तर तुम्ही काय लिहून आले असते ऍडवर्ब क्लॉज. मग ऍडवर्ब, जर क्लॉजला ऍडवर्ब म्हणतो, ऍडवर्ब क्लॉज म्हणतो, तर अख्खच्या अख्खं क्लॉज हे शुड क्वालिफाय. अख्खं क्लॉज, अख्खं सेंटेन्स क्वालिफाय कोणाला केलं पाहिजे? वर्बला, ऍडजेक्टिव्हला किंवा ऍडवर्बला. कोणाच्या मेन सेंटेन्सच्या. ठीक आहे, मेन सेंटेन्सच्या या गोष्टींना जर क्वालिफाय करत असेल, त्याच्याविषयी एक्स्ट्रा आणखीन ऍडिशन करत असेल, तर त्याला आपण म्हणतो ऍडवर्ब क्लॉज. अदरवाईज फसवू नका. ठीक आहे. वेन म्हणून फसवू नका. वेन इज जस्ट अ सिंगल टाइम फ्रेज, मात्र दॅट डज नॉट रिप्रेझेंट द होल सेंटेन्स. ठीक आहे. बर, हा एक भाग झाला. दिस इज सो द मेन क्लॉज इज इन दिस सेंटेन्स इज समथिंग इज अनसर्टन और इट इज अनसर्टन. और हे अख्खच्या अख्खं मेन क्लॉज आहे. या मेन क्लॉज मधलं हे सब क्लॉज आहे. हे सब क्लॉज काय सांगताय? सब्जेक्ट सांगताय. इट रिप्रेझेंट्स द सब्जेक्ट. ठीक आहे. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज नाउन क्लॉज. हे कोणतं क्लॉज झालं? नाउन क्लॉज झालं. सो नाउ can you try to tell me whether this is simple sentence or complex sentence, compound sentence or mixed sentence? सांगा मला काय हे. सगळे आन्सर तुमच्या समोर आहेत बघा. सिंपल सेंटेन्स मध्ये काय असतं? सिंपल सेंटेन्स मध्ये एकच सब्जेक्ट असतो, एकच वर्ब असतो. म्हणजे मेन क्लॉज हे सिंपल सेंटेन्स असतं. मेन क्लॉज मध्ये आणखी सब क्लॉज आहेत. म्हणजे बघा, कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये काय, वन प्रिन्सिपल क्लॉज आहे आणि वन ऑर मोर सब क्लॉजेस आहेत बघा. वन ऑर मोर सब क्लॉज आहेत. सांगा मला हे कोणता प्रकार आहे? मग सिंपल, कंपाऊंड आणि मिक्स तर नाहीच आहे बघा. मिक्स मध्ये दोन मुख्य क्लॉजेस असतात, मेन क्लॉजेस दोन असतात, दोन तर नाहीच आहेत. त्यामुळे हे दोन्ही कॅन्सल झालं. सिंपल सेंटेन्स आहे का, याच्यामध्ये एकच सब्जेक्ट आणि एकच वर्ब पाहिजे. मग आता हे कोणतं सेंटेन्स आहे? लवकर सांगा. हेही नाही, हेही नाही, हेही नाही. तर याच्यामध्ये गुणधर्म काय आहेत? व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉम्प्लेक्स सेंटेन्स? ते इथं बसतात का? एक मेन क्लॉज आहे आणि एक सब क्लॉज आहे. डू यू अंडरस्टँड दिस? एक मेन क्लॉज आणि एक सब क्लॉज आहे का? So this can be called as main clause. This can be called as sub clause. So can you say this as complex sentence? हा, म्हणू शकता का? येस ऑर नो? Yes, याला sir. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणता येईल का? लगेच येस म्हणू नका, तुमचं माइंड अप्लाय करा. कॅन यू से दिस ॲज कॉम्प्लेक्स सेंटेन्स? बघा, याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणू शकता का? मला स्टील डाऊट आहे. कॅन यू कॉल दिस एज कॉम्प्लेक्स सेंटेन्स? प्रीती आणि दिव्या सांगा मला, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे का?
जर कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल तर यू मस्ट बी व्हेरी मच कॉन्फिडंट अबाउट ऍटलिस्ट 2 पार्ट्स. जर जर कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये 2 पार्ट पाहिजेत. कोणते? एक मेन क्लॉज आणि एक सब क्लॉज. प्रीती सॉरी काय राजनंदिनी संस्कृती यातलं मला मेन क्लॉज सांगा. राजनंदिनी यातलं मेन क्लॉज सांगा. काय मेन क्लॉज आहे? दिव्या सांग मेन क्लॉज काय? It दिव्या. is uncertain. इट इज अनसर्टन मेन क्लॉज. सब क्लॉज काय? When the सब क्लॉज काय? monsoon will start. मग जर एक मेन क्लॉज आणि एक सब क्लॉज आहे, व्हॉट कॅन यू कॉल इट एज? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तुम्हाला क्लिअर सांगायचंय. Complex. This type of sentence is complex sentence because this has one main clause and one principal clause. तर टाइम असेल तर तुम्ही कोणतं मेन क्लॉज कोणतं प्रिन्सिपल तुम्ही ते सुरुवातीला दिलं पाहिजे मला असं वाटतं. मेन क्लॉज दिस, सब क्लॉज दिस, बरोबर. टाइप ऑफ सेंटेन्स इज टाइप ऑफ द सब क्लॉज इज नाउन क्लॉज and type of sentence is complex sentence because it has one main clause and one sub clause. आणि काय मुद्दा राहिलाय? आणि काय मुद्दा राहिलाय बघा. क्लॉजेस, मेन क्लॉज अँड सब क्लॉज. दुसरा टाइप ऑफ क्लॉज. आणि तिसरा काय आणखीन पाहिजे तुम्हाला? टाइप ऑफ सेंटेन्स. नाउन क्लॉज विच तुम्ही आणखीन ऍड करू शकता. विच रिप्रेझेंट द सब्जेक्ट ऑफ द मेन क्लॉज. इट इज सब्जेक्ट रिप्रेझेंटेशन आहे, मेन क्लॉजच्या सब्जेक्टचं रिप्रेझेंटेशन आहे. सो नाउन क्लॉज ॲज सब्जेक्ट ऑफ द प्रिन्सिपल क्लॉज. नाउन क्लॉज ॲज सब्जेक्ट ऑफ द प्रिन्सिपल क्लॉज हे तुम्ही इथं ऍड करू शकता. आणि काय राहिलं इथं? इज देअर एनिथिंग रिमेनिंग? बघा क्लॉजचा टाईप आला, सेंटेन्स टाईप आला. क्लॉज म्हणजे काय? ऑफकोर्स सब क्लॉज. नो, सब क्लॉजचा टाईप आला. मेन क्लॉज कोणता आणि सब क्लॉज कोणता हे लिहिलं आपण. दिस इज व्हॉट द अनालिसिस ऑफ द सेंटेन्स. एखाद्या वाक्याचं अनालिसिस करणं. त्याला आपण पीस मध्ये डिवाइड केलं त्या दिलेल्या माहितीला आणि ते सेंटेन्स काय काय सांगताय याच्याविषयी आपण लिहिलं. दॅट इज व्हॉट द अनालायझिंग द सेंटेन्स. सगळ्यांना समजलं का रे? सगळ्यांना समजलं असेल तर येस म्हणा. डिड यू ऑल अंडरस्टँड? डिड यू ऑल अंडरस्टँड? अरे सगळ्यांना समजलं का? काय किसकडे वाटतंय? शिवाजी द भोसले कोण आहे? निकिता गेली का? संस्कृती, तन्वी सांगा लवकर. समजलं का? समजतंय का? सगळं डोक्याच्या वरच्या भागातून गेलं? डोक्याच्या वरच्या भागातून गेलं असेल तर ठीक आहे. आता डोक्याच्या वरून गेलं असेल तर ठीक नाही. काय समजलंय मला सांगा. कोणता मुद्दा नाही समजला? कोणता मुद्दा न समजण्यासारखा आहे? बोला बोला बोला, काहीतरी बोला. समजलं का नाही? येस ऑर नो? संस्कृती समजलं sir. मग बोल ना. का फेविकॉल खाल्ले? फेविकॉल कोणी कोणी खाल्लंय रे? कोणी कोणी फेविकॉल खाल्लंय? फेविकॉल खाऊ नका, ओठ चिकटून बसतात. प्रणव समजलं का? प्रणव समजलं का? येस सर. जबरदस्ती येस का? बघा या ब्रेन स्टॉर्मिंग मधून तुम्हाला काय होतं की हे का आहे आणि हे का नाही. दिस कॉल्ड एज ब्रेन स्टॉर्मिंग. ब्रेन मध्ये वादळ तयार करणं विथ विच वी ट्राय टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट. जमेल का? फेस करू शकाल क्लॉजेस अनालाइज द सेंटेन्स या प्रकारच्या क्वेश्चनला तुम्ही फेस करू शकाल एवढ्या माहितीवर?
आणखीन काय डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मला असं वाटतं 2च लेक्चर्स माझे आहेत तिथं. वी हॅव ओनली 2 लेक्चर्स ऑन क्लॉजेस. किती लेक्चर्स आहेत तुमच्या ग्रुपला पाठवले ना मी? ग्रुपला पाठवलेत का? मी परत त्याला Yes, sir. सेंड करतो. हा, सो एवढं सफिशियंट. आणखीन आहे काय? डू यू हॅव एनी अदर सेंटेन्स विथ यू? आणखीन एखादं वाक्य आहे? सो आता मला एक्झॅक्टली बघा, नाव द पिक्चर इज एक्झॅक्टली क्लिअर. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, मला असं वाटायचं इट वॉज व्हेरी मच डाऊटफुल फॉर मी की वेदर द क्वेश्चन इज जस्ट अंडरस्टँड द क्लॉज ऑफ द अंडरलाईन सेंटेन्स, अंडरलाईन पार्ट, अंडरलाईन द पोर्शन ऑफ द सेंटेन्स, याच्यातलं क्लॉज ओळखा. हा खूप बेसिक आहे. मात्र अनालाइज द सेंटेन्स याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात. ते सेंटेन्स सिंपल आहे का कॉम्प्लेक्स, बघा पुन्हा एकदा रिवाइज करतो मी. सिंपल सेंटेन्स हॅज only one subject and one verb. Complex sentence has one main clause and one subclause. That is called as complex sentence. त्याच्यामध्ये कंपाऊंड मध्ये सगळे सगळे काय आहेत तुमचे मेन क्लॉजेस आहेत, आणि मिक्स्ड मध्ये मेन क्लॉजेस प्लस सब क्लॉजेस आहेत. 2 कमीत कमी मेन क्लॉजेस आहेत, आणि सब क्लॉज जर असेल, सब क्लॉज जर ऍडिशनल असेल तर त्याला आपण मिक्स्ड सेंटेन्स म्हणतो. एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या तर तुम्हाला यू नो यू विल बी एबल टू अंडरस्टँड वेदर द सेंटेन्स इज सिंपल ऑर कंपाऊंड ऑर कॉम्प्लेक्स ऑर मिक्स. नाउन क्लॉज तर क्लिअर समजेल तुम्हाला. समथिंग ऑर इट ऑर दिस ऑर दॅट न रिप्लेस झाला तो अख्खाच्या अख्खा पोर्शन, तर त्याला म्हणायचं नाउन क्लॉज. जर अख्खाच्या अख्खा जो वाक्याचा पोर्शन आहे, अख्खाच्या अख्ख्या वाक्यानं तुम्हाला जर ऍडजेक्टिव्ह सांगितलं, तर ऍडजेक्टिव्हचं एखादं एक्झाम्पल घेऊ का मी तुम्हाला? चला टेल यू. बघा, जस्ट 1 सेंटेन्स. हा, मी तुमच्या बुक मध्येच एक्झाम्पल घेतोय. दिस इज द हाऊस दॅट जॅक बिल्ट. दिस इज बघा, वाक्य बघा. दिस इज द हाऊस दॅट जॅक, सोडा रे इंग्लिश नाव काय तसं करायचं. दॅट मोहन बिल्ट. कशाला पाहिजे इंग्लिश नाव? दिस इज द हाऊस दॅट मोहन बिल्ट. हा, सांगा आता हे कोणतं क्लॉज आहे? हे कोणतं क्लॉज आहे याच्यामध्ये? ओके, हे म्हणजे काय, याच्यामध्ये यूज केलेलं क्लॉज कोणता आहे? कोणतं क्लॉज आहे? हा, वाक्य बघा. मोहन बिल्ट. मोहननं बांधलं. कशाबद्दल बोलतंय हे वाक्य? कशाबद्दल बोलतंय? दिस इज द हाऊस. कोणतं आहे क्लॉज इथं? हे कोणतं क्लॉज आहे आणि हे कोणतं क्लॉज आहे? हे घर आहे, मेन क्लॉज आहे. हे घर आहे, मेन क्लॉज आहे. जे मोहननं बांधलं, जे मोहननं बांधलं. मोहननं बांधलं काय काय माहित नाही. सो दॅट इज इन डिपेंडंट क्लॉज. दिस इज इंडिपेंडंट क्लॉज. मेन क्लॉज, सब क्लॉज. बरोबर. आता
मोहननं बांधलं. काय बांधलं सांगा मला? काय बांधलं? मोहननं काय बांधलं? अरे काय बांधलं सांगा रे? House. हाऊस बांधला ना. आणि हाऊस काय? हाऊस काय? Noun. हाऊस नाऊन आहे. मग ह्या नामाविषयी एक्स्ट्रा माहिती सांगितली. काय असेल ते? Adjective. काय ऍडजेक्टिव्ह आहे? काय बघा लक्ष द्या. काय ऍडजेक्टिव्ह आहे? कोणता ऍडजेक्टिव्ह आहे? बरोबर आहे. युअर राईट. कोणता ऍडजेक्टिव्ह आहे? दिव्या, ऍडजेक्टिव्ह कोणता आहे? हे अख्खच्या अख्खं वाक्य हे ऍडजेक्टिव्ह आहे. हाऊस, हाऊसला क्वालिफाय कोणी केलं? मोहन बिल्ट या वाक्यांशाने क्वालिफाय केलं. म्हणून तो अख्खाचे अख्खं जे वाक्य आहे दॅट acts as that sentence, that subclause acts as an adjective for this house. गेटिंग माय पॉइंट? समजतंय तुम्हाला? त्याला म्हणायचं ऍडजेक्टिव्ह क्लॉज. नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी जर एक्स्ट्रा माहिती सांगत असेल अख्खचे अख्खं क्लॉज, अख्खं वाक्य. मोहन, पण याला वाक्य म्हणता येतं का? मोहन बिल्ट याला क्लॉज म्हणता येतं का? प्रणव, याला क्लॉज म्हणता येतं का? येस ऑर नो? लवकर सांग. शिवाजी भोसले, ध्रुव, काय तुमचं काय करतो? यश, यश याला क्लॉज म्हणता येतं का? मोहन बिल्ट याला क्लॉज म्हणता येतं का? अमृता, संस्कृती, संस्कृती, मोहन बिल्ट याला क्लॉज म्हणता येतं का? संस्कृती बोल लवकर. संस्कृती, अरे म्हणता येतं, येस बोला ना. कारण क्लॉज मध्ये काय असतं? क्लॉज म्हणजे वाक्य, वाक्यामध्ये काय असतं? सब्जेक्ट आणि वर्ब असतो ना, आहे ना. मग दिस इज क्लॉज. आणि क्लॉज कोणतं क्लॉज आहे? विच क्लॉज इज दिस? दिस इज युअर ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आणि कोणाला क्वालिफाय करते हे? या नाउनला क्वालिफाय करते. कोणतं क्लॉज आहे हे? दॅट्स वाय दिस इज, बघा हे आर करतो. दॅट्स वाय दिस इज ऍडजेक्टिव्ह क्लॉज. हे क्लॉजच ऍडजेक्टिव्ह आहे. समजलं? ऍडजेक्टिव्हचं काम करते म्हणून ऍडजेक्टिव्ह क्लॉज. समजतंय का नाही? आर यू गेटिंग? या पद्धतीनं तुम्हाला त्या सेंटेन्सच्या अनालिसिस कडं मूव्ह करायचंय. विल यू बी एबल टू फेस सच काइंड ऑफ क्वेश्चन्स ऑफ अनालायझिंग द सेंटेन्सेस? करता येतील का? येस ऑर नो? जमतील का? अरे जमतील का सांगा? हा. सो मला असं वाटतं, इज दिस मच सफिशियंट फॉर द डे? हा, क्लॉजेसचं तुमच्याकडे जेवढं मटेरियल तेवढं बघा. हा, जास्त मटेरियल बघून तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होईल. मला जेवढं अगोदर वाचलेलं तेवढंच मटेरियल बघा आणि क्लॉजेसला आपण इथं थांबण्याचा प्रयत्न करू. मला इतर पॉईंट मध्ये सांगा, माझ्या मते तुम्हाला काय काय पॉईंट घेतले पाहिजे सांगा. रॅप आपले पॉईंट सांगा. डिग्रीची प्रॅक्टिस घेतली पाहिजे, बरोबर आहे का? देन प्रॅक्टिस म्हणजे काय? त्यातले किचकट गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. देन दुसरं कोणतं आहे आणखीन? डायरेक्ट इनडायरेक्टचे काय मेजर पॉईंट सांगेल तुम्हाला चुकण्याची शक्यता कुठे आहे ते. वॉइसचे मेन पॉईंट सांगेल. देन क्वेश्चन टॅग तुम्हाला आहे. क्वेश्चन टॅगचे पण मला स्वतः लेक्चर्स अवेलेबल असतील. क्वेश्चन टॅगचे आहेत लेक्चर्स. चॅनलला एकदा व्हिजिट करा, तुम्हाला चॅनलवर समजेल. सांगा पॉईंट तरी सांगा मला. उद्या सकाळी 7ला सगळ्याला क्लिअर शक्य आहे का रे? Yes, sir. Yes, sir. Yes, sir, we will have. एका नजरेमध्ये तुम्हाला अख्खच्या अख्खा एका कटाक्षामध्ये पूर्ण क्लॉजेस विषयी बहुतेक माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे. एक्झामच्या अगोदर एवढं जर बघितलं तुम्हाला हे दिस विल हेल्प यू आउट इन फेसिंग द क्वेश्चन्स लाईक अनालाइज द सेंटेन्स.
सो ट्राय टू यूज दिस. उद्या सकाळी 7 वाजता करेक्ट भेटू. आणि पुढचं मग काय असतील 2-4 मुद्दे डिस्कस करू. क्लॉजनं वेळ घेतला बिकॉज थोडंसं किचकट सब्जेक्ट टॉपिक आहे हा. सो विथ दिस विल हॅव पॉज. ऑल द बेस्ट फॉर युअर टुडेज टाइम टेबल. प्रॉपर 2-3 सब्जेक्टला हँडल करा शांततेनं. काय एखादा पॉईंट नाही समजला तर ट्राय टू कॉल मी. आपण प्रयत्न करू तो समजून घेण्याचा. ठीक आहे. दुसऱ्या सब्जेक्ट जरी असेल तरी त्या सब्जेक्ट टीचरला किंवा मला फोन केला तरी चालेल. आय एम अवेलेबल फॉर यू बिकॉज इज युअर हाय टाइम फॉर द असिस्टन्स. सो विल हॅव पॉज. बाय बाय.